विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडी लापता। अनेक मतदारसंघात मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली। महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग सुकर। नाशिक विधान परिषदेतील माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा। गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम। नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत रंगणार। गोकुळ गीते नाना मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे ही कुठली भाषा त्यांची। गोकुळ गीतेंची समजूत काढण्यात अपयश। किशोर दराडेंच्या मुलाने धमकी दिल्याचा गोकुळ गीतेंचा आरोप। गिरीश महाजनांशी फोनवरून चर्चेनंतरही गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या 3ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। ठाणे आणि यवतमाळमध्ये शिंदेंची खेळी यशस्वी। शिवसेना उभाटाचे कोकणातील उमेदवार बाळमानेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बाळमानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेंचा उमेदवारी अर्ज मागे। टिंगरेंची नाराजी दूर करण्यात नेत्यांना यश। विक्रम काकडे पुण्यातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी 50 ते 60 कोटी रुपयांची डील। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। महायुतीकडून घोडेबाजार केल्याचा दावा। पुण्यातील भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची माघार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय। समीर सत्तारांची विधान परिषद निवडणुकीतून माघार। भाजपासह शिवसेना नेत्यांच्या शिष्टाईला यश। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतून करण ससानेंची माघार। मात्र एक अपक्ष उमेदवार रिंगणार। आणि नांदेड विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकरांची माघार। नेत्यांच्या मनधरणीला यश। पुण्यामधून बातमी आपण बघूया। पुण्यामध्ये विधान परिषद निवडणूक आताही बिनविरोध झालेली आहे। सुनील टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि कालच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांनी टिंगरेंची भेट घेतलेली होती। यानंतर टिंगरेंची मनधरणी करण्यात काकडे यशस्वी झाले। पुण्यामध्ये उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेलं नाराजी नाट्य अखेर शमलंय। तर भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। यासह सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना फोन केल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे पुण्यामध्ये विक्रम काकडेंना दिलासा मिळालाय। राज्याचे मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली। माझ्याबरोबर राहुलदादा कुल आमदार हे पण होते आणि सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा सुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर बोलणं झालं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वच महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांचा आणि नेते मंडळींचा आग्रह होता की आपलं बलाबल चांगलं असल्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे। ती भूमिका आम्ही 6-7 आमदार आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडली आणि त्यांनी त्याच्यावर विचार करून आपण योग्य तो निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वस्त केलं होतं। त्याप्रमाणे पक्षस्तरावर महायुतीच्या स्तरावर निर्णय झाल्यानंतर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निरोपाप्रमाणे माननीय प्रदीपदादा कंद हे आज निवडणुकीचा अर्ज मागे घेत आहेत। महायुतीचे जितके आमचे मतदार आहेत त्या सगळ्यांना मी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही सगळे टीम म्हणून सगळे जाऊन सगळ्यांना भेटणार। ज्यांना तुम्ही संधी दिली नाही पण द्यायची म्हणूनच भेटणार जाऊन सगळ्यांना। उमेदवारी महिन्यापूर्वी तुमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं अशी माहिती होती। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन आलेला होता, काय बोलणं झालं त्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी? तसं नाही, एक कुटुंब म्हणून आम्ही वडील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, परत खासदारही आम्ही सहयोगी सदस्य होतो भाजपचे, म्हणून कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कर्मप्राप्त होतं की बाबा त्यांना भेटून त्यांचा किंवा त्यांच्याशी बोलून मगच पुढचा निर्णय आम्ही घेणार होतो।
आपला प्रयत्न 8 दिवसांपासून आपण प्रयत्न करत होते, त्याला काही प्रमाणात यश आलं, परंतु आता यश शेवटच्या काल आम्ही जेव्हा गिरीश भाऊंकडून निघालो त्यावेळेस गोकुळ गीतेंचं बोलणं करून दिलं. तोपर्यंत सर्व ठीक होतं. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मी गणेश दादांबरोबर माघार घेतो. पण कालच्या वक्तव्यानंतर थोडासा काही त्याचा हे झाला. पण त्यानंतर आज सकाळी वहिनींनी फार प्रयत्न केले आणि पक्ष कोणाबरोबर राहणार? पक्ष हा युतीबरोबर राहणार. युतीबरोबर राहणार. निलेशजी, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडलं, हे घटनाक्रम घडले, तुम्हाला वाटतं गोकुळ गीतेंनी एवढी समजूत काढल्यानंतर यायला पाहिजे होतं आणि माघार 100% यायला पाहिजे होतं. असं काय बिनसलं एवढं काय त्यांचं ॲक्च्युली काय होतं की माझे मैत्रीचे संबंध गणेश गीतेंची होते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते होते. माझे त्यांचे रोजचे कधी संबंध नव्हते. वर्ष 6 महिन्यातून आम्ही कधीतरी भेटत असेल, त्यामुळे माझा त्यांचा तेवढा टच नव्हता. पण गिरीश महाजनांनी समजून सांगितल्यानंतर हो त्यांनी ऐकायला पाहिजे. 100% ऐकायला पाहिजे होतं. कसला आला नेमका, तेवढे का चिडलेले? त्यांचा वैयक्तिक विषय आपण नाही सांगू शकत, पण त्यांनी आज चूक केली. ही चूक त्यांनी करायला पाहिजे नव्हती. गोकुळला काल कुणी येवल्यामधून कोणतरी कॉल केला एका नगरसेवकांनी, तर त्यांना काही बुवा आमदार साहेबांचे चिरंजीव त्यांना काही बोलले गेले का गणेश गीतेंचा आणि गोकुळ गीतेंचा बाप बी माघार घेईल. त्याच्यामुळे गोकुळ भाऊला राग आल्यामुळे त्याच्यामुळे गोकुळ भाऊ चिडचिड करायला लागले. ते नाव मला नाही सांगताना गोकुळ गीतेंनाच माहिती. गोकुळ गीते मला आता फोन बोलले, तुम्ही कॉल केला त्यावेळेस कोणी केला हे मला नाव नाही माहिती. हो, गोकुळ गीतेंकडे आहे. नाही, एक पहिली गोष्ट, गणेश गीते हे जे भाजपाचे पदाधिकारी होते त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे नाशिकमध्ये. त्यांच्या बंधूंचा अर्ज त्या ठिकाणी आहे. पण मला आजही 100% खात्री आहे, जरी फॉर्म मागे गेलेला नसला तरी गिरीश महाजन साहेब याच्यामध्ये पुढाकार घेतील, देवेंद्रजी देखील पुढाकार घेतील आणि गोकुळ गीते जे आहेत हे 100% नरेंद्र दराडे साहेबांचं समर्थन करतील. हाच फक्त विश्वास मी आता फोनवर सांगतो. पण सर, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, कारण नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त आहे, त्याच्यामुळे कुठेतरी जर समजा गोकुळ गीतेंनी अजूनही माघार घेतली नाही याच्यानंतर सुद्धा, तर शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. माझं म्हणणं जर तरवर बोलण्यापेक्षा माझा ठाम विश्वास आहे की गोकुळ गीते हे महायुतीच्या उमेदवाराचं समर्थन करतील, आम्हाला पाठिंबा देतील आणि याच्यामध्ये गिरीश महाजन साहेबांचा रोल महत्वाचा असेल आणि ते त्याच्या पद्धतीनं काम करतील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे. पण उदय सामंत सर, एक प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय की शेवटपर्यंत खूप प्रयत्न झाले गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी याच्यासाठी, पण त्यांचं एक म्हणणं होतं, फोन कॉलवर ऐकू येत होतं, ते म्हणजे की आपल्याला धमकी देण्यात आली, आपला बाप काढण्यात आला, त्याच्यामुळे आपण आता माघार घेणार नाही असं ते म्हणत होते. त्याच्यामुळे शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहेत ते यासाठी कारणीभूत आहेत असं म्हणायचं का? मी तुम्हाला अगदी म्हणजे चॅलेंज देत नाही. मी गेले 36 तास नाशिकमध्ये होतो, आता मी परभणीमध्ये आहे. कुणीही शिवसेनेच्या माणसानं असं बोललं असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मी देखील आता स्पष्ट सांगायचं, मी देखील काल गोकुळ गीतेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते भेटू शकले नसतील. पण मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. गोकुळ गीते हे भविष्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं समर्थन करतील आणि तशा पद्धतीची जी काही रचना आहे ते गिरीश महाजन आखतील. दराडेंच्याच कुटुंबामधलं कोणीतरी आहे ज्यांनी आपल्याला धमकी दिली, आपला बाप काढला असं वारंवार गोकुळ गीते म्हणत होते. म्हणजेच आता तुम्ही म्हणताय की ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तुमच्या पक्षाचे असले तरी सुद्धा, आणि गोकुळ गीतेंनी आपली बंडखोरी. मॅडम, कसं आहे, प्रूव्ह झालं पाहिजे. आता आपण फोनवर बोलतोय, मला कोण बोललंय हे माहिती नाही, कुणाल दराडेंचं नाव ते घेतलं होते, कधी बोलले हे मला माहिती नाही. आता मी काहीतरी बोलत असताना मी कोणाला तरी रेफरन्स देऊन जर सांगितलं की ते माझ्याबद्दल असं असं बोललेत म्हणून मी असं असं करणार आहे, तर ते देखील योग्य नाही. शेवटी पक्ष आणि पक्षाची शिस्त असते, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त काही बोलायचंच नाही. मला असं वाटतं की योग्य तो निर्णय नक्की होईल. जरी फॉर्म मागे घेतला गेला नसेल तरी सुद्धा या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल. तुम्ही प्रयत्न करणार असं म्हणतायत की जरी मागे घेतला नसेल तरी देखील त्यांनी माघार घ्यावी किंवा निवडणूक तेवढ्या ताकदीने लढू नये यासाठी प्रयत्न करणार, पण त्याच वेळेला जळगावमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांचा अर्ज कायम आहे. मला असं वाटतं की या कोणाचेही अर्ज बंडखोरांचे, आता तुम्हाला म्हणजे माहितीसाठी सांगतो की अब्दुल सत्तार साहेबांचा अर्ज होता तो मागे गेला, सोलापूरमध्ये महेश साठेंचा अर्ज होता तो मागे गेला, अजून एक बार्शीचा अर्ज होता तो मागे गेला, पुण्यामध्ये एक अर्ज होता तो मागे गेला. त्याच्यामुळं अर्ज 90% 95% हे मागे गेलेले आहेत. काही ठिकाणी राहिले, त्याच्यावर बसून आम्ही मार्ग काढू. धन्यवाद.